नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज फोर्थ सेमिस्टरचा जो सार्वजनिक अर्थशास्त्राचा पेपर आहे, तर या सार्वजनिक अर्थशास्त्राच्या पेपरमधील सार्वजनिक वित्ताचे महत्त्व, सिग्निफिकन्स ऑफ पब्लिक इकॉनॉमिक्स और फायनान्स या टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहोत. तर चला आपण आपल्या टॉपिकशी संबंधित जे मटेरियल आहे त्याच्यावर जाऊया. आता आपण मागील तासामध्ये सार्वजनिक अर्थशास्त्राचे स्वरूप हा मुद्दा बघितला होता. तर आणि त्यानंतर एक मुद्दा आपण पाहिला की सार्वजनिक अर्थशास्त्राची व्याप्ती. तर यानंतर आपल्याला सिलेबसमध्ये जो नंतरचा मुद्दा आहे तो आहे सार्वजनिक अर्थशास्त्राचे किंवा सार्वजनिक वित्ताचे महत्त्व. आणि च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बनलेली आहे. आणि मग कल्याणकारी राज्याचा उदय झाल्यामुळे सरकारला विविध कार्य पार पाडावी लागत आहेत. आणि समाजवादी अर्थव्यवस्थेत सरकारचे महत्त्व तर अनन्यसाधारण असते. नियोजनबद्ध आर्थिक विकास करण्याची संपूर्ण जबाबदारी सरकारला पार पाडावी लागते. आणि मग भांडवलशाहीत आता हे समाजवादीमध्ये आहे. भांडवलशाहीत खाजगी असलेली सरकारला अनेक बाबीमध्ये पुढाकार घ्यावा लागतो. यात अनेक आर्थिक कार्यक्रमाची अंमलबजावणी देखील सरकारला करावी लागते. तर मिश्र अर्थव्यवस्थेत सरकारची भूमिका ही लक्षणीय असते. अर्थव्यवस्थेस अपेक्षित क्रिया पार पाडण्याकरता सरकारला नेतृत्व, नियंत्रण व मार्गदर्शन करावे लागते. थोडक्यात कोणत्याही प्रकारची ज्याला आपण शासन प्रणाली म्हणतो ती शासन प्रणाली असो, तर प्रत्येक शासन प्रणालीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचे महत्त्व कमी अधिक प्रमाणात महत्त्वाचे असते आणि त्यामुळे सार्वजनिक वित्तास महत्त्व प्राप्त होते. आता नंतर आहे की सरकारच्या कार्यात वाढ होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नागरिकांच्या सरकारकडून वाढलेल्या अपेक्षा. आणि मग परिणामी काय होतं की सार्वजनिक उत्पन्न मिळवण्यासाठी सरकारला करारोपण, सार्वजनिक कर्ज, तुटीचे अर्थप्रबंधन यासारख्या मार्गाचा अवलंब करावा लागतो. आणि सार्वजनिक खर्च करताना महत्तम सामाजिक लाभाचे तत्त्व विचारात घेतले जाते किंवा घ्यावे लागते. कर आकारणी संदर्भात तसेच सार्वजनिक खर्चाच्या अनुषंगाने त्याचा उत्पादन व वितरणावर अनुकूल परिणाम व्हावेत या दृष्टीने सुद्धा विचार करावा लागतो. आणि रोजगाराची पातळी कशी वाढवता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न हे सरकारला करावे लागतात. राष्ट्रीय उत्पन्नाचा जलद गतीने वाढ व्हावी याची सुद्धा काळजी सरकारला घ्यावी लागते. आणि मग अशा वेगवेगळ्या जी काही उद्दिष्ट आहे सरकारची, ती उद्दिष्ट ही साध्य होण्यासाठी सार्वजनिक खर्च हे महत्त्वाचे आहेत. आणि त्यामध्ये सार्वजनिक अर्थशास्त्र पुन्हा महत्त्वाचं आहे. आता प्राध्यापक लर्नर यांच्या मते सरकारच्या वित्तीय धोरणाचे प्रमुख उद्दिष्टे राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक संरचनेत परिवर्तन घडवून आणणे हे असते. आणि म्हणून हे जे आर्थिक आणि सामाजिक संरचनेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी मग सरकारला जी वेगवेगळी वित्तीय धोरणं आखावी लागतात, तर त्या धोरणासाठी सुद्धा सार्वजनिक अर्थशास्त्र हे महत्त्वाचं आहे. आता आपण काही सार्वजनिक अर्थशास्त्राचे महत्त्व जे आहे ते वेगवेगळ्या मुद्द्याच्या आधारावर पाहूया. यामध्ये पहिला मुद्दा आहे रक्षण करणे हा उद्देश असतो. आणि मग यासाठी जी काही अंतर्गत कायदा, सुव्यवस्था, शांतता प्रस्थापित करणं हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून परकीय आक्रमणापासून व देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर खर्च हा करावा लागतो. आणि मग त्यासाठी हा जो खर्च आहे तर तो खर्च भागवायचा कसा, त्यासाठी लागणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न पैसा कसा गोळा करायचा, तर त्यासाठी सार्वजनिक अर्थशास्त्र किंवा सार्वजनिक वित्ताचे महत्त्व हे सांगितले जाते. आणि मग वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून तो पैसा कसा गोळा करायचा, तर याचीसुद्धा जे शासनाला अंदाज आहे तर त्या अंदाजाच्याहून सार्वजनिक अर्थशास्त्राहून येतात, म्हणून ते महत्त्वाचं आहे. दुसरा मुद्दा आहे की आर्थिक विकास. आता आर्थिक विकास घडविण्यासाठी सुद्धा सार्वजनिक वित्ताचे महत्त्व
हे घेतले जाते किंवा सार्वजनिक वित्त त्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि आपण पाहतो की कोणत्याही देशाचा आर्थिक विकास जर घडवून आणायचा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या योजना असतात. त्या योजनाची आखणी करणे, त्याची अंमलबजावणी करणे, वेगवेगळे कार्यक्रम आहेत. तर या सर्वासाठी काय आहे, शासनाला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. आणि हा खर्च जो आहे तो खर्च करण्यासाठी मग पैसा कसा उभा करायचा, तर त्यासाठी सार्वजनिक अर्थशास्त्र, सार्वजनिक वित्त हे शासनाला महत्त्वाचं आहे. म्हणून आर्थिक विकास घडविण्यासाठी सुद्धा सार्वजनिक वित्ताचे महत्त्व हे सांगितले जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे की लोककल्याणकारी जे काही कार्य आहेत तर ते लोककल्याणकारी कार्य पार पाडण्यासाठी सुद्धा सार्वजनिक वित्तावर अवलंबून राहावे लागते. आणि मग लोककल्याणकारी कार्य आहेत, आपण सांगतो की आता प्रत्येक देशाने स्वतःला लोककल्याणकारी राज्य म्हणून संबोधले आहे. आणि मग लोककल्याणकारी राज्य आपण जेव्हा म्हणतो तेव्हा शासनाच्या जबाबदाऱ्या देखील वाढतात आणि नागरिकांच्या शासनाकडून असणाऱ्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा देखील वाढतात. आणि मग या अपेक्षाची पूर्तता करण्यासाठी शासनाला वेगवेगळ्या प्रकारचा खर्च हा करावा लागतो. वेगवेगळे जे समाजामधील, देशामधील जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकावर खर्च करावा लागतो. आणि मग तेव्हा लोककल्याणकारी कार्य जे आहेत ते खऱ्या अर्थानं पार पाडली जातात. आणि म्हणून यासाठी सुद्धा सार्वजनिक अर्थशास्त्र हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे की स्थैर्यासह आर्थिक विकास. नुसता आर्थिक विकास नाही तर आर्थिक विकास साध्य करणं वेगळं आणि स्थैर्यासह आर्थिक विकास साध्य करणं वेगळं. म्हणजे जे देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्र उद्भवतात, ज्याला आपण तेजी आणि मंदी अशा दोन अवस्था म्हणतो, तर या तेजी आणि मंदीच्या चक्रापासून अर्थव्यवस्थेचा बचाव हा शासनाला करावा लागतो. आणि म्हणून या तेजी मंदीच्या काळामध्ये जर जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था आपल्याला जर कायम टिकून ठेवायची असेल तर त्यासाठी नुसता आर्थिक विकास करून चालत नाही, तर स्थैर्यासह स्टॅबिलिटी जी आपण म्हणतो तर ती स्टॅबिलिटी त्यामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून स्थैर्यासह आर्थिक विकास हे सुद्धा एक शासनाचं ध्येय असतं. आणि ते साध्य करण्यासाठी मग शासनाला जे सार्वजनिक अर्थशास्त्र आहे, सार्वजनिक वित्त आहे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे पूर्ण रोजगाराची पातळी गाठणे. आता प्रत्येक देशामध्ये आपण पाहतो की जी बेरोजगारी आहे तर आपण काय म्हणतो अपूर्ण बेरोजगारी, की ज्यांना मागेल तितकं रोजगार मिळेलच असं नाही. आणि म्हणून पूर्ण रोजगारीची पातळी गाठण्याच्या उद्देशाने सुद्धा सरकारला प्रयत्न करावे लागतात. आणि मग प्रत्येक सरकार रोजगाराची पातळी वाढविण्याचा प्रयत्न करतात. आणि मग हा जी रोजगार पातळी आहे, मोठ्या प्रमाणावर देशात रोजगार निर्माण झाले पाहिजे यासाठी मग सरकारला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. आणि यासाठी सुद्धा सार्वजनिक अर्थशास्त्र हे उपयुक्त किंवा महत्त्वाचं आहे. नंतर आहे की देशातील आर्थिक विषमता जी आहे तर ही आर्थिक विषमता कमी करताना देखील सार्वजनिक वित्त महत्त्वाचे असते. आणि सार्वजनिक जी आर्थिक विषमता आहे ती आर्थिक विषमता कमी करण्यासाठी मग देशामध्ये ज्याला आपण समन्याय वितरण जे आहे तर ते समन्याय वितरण झालं पाहिजे. वितरण व्यवस्था ही सुयोग्य असली पाहिजे. आणि मग असं जर असेल तर देशातील आर्थिक विषमता जी आहे ती आर्थिक विषमता आपल्याला कमी करता येते किंवा विषमतेत घट करता येते. म्हणून सार्वजनिक वित्त जे आहे तर सार्वजनिक वित्त हे यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि यामध्ये मी एक सांगेल की कराची आकारणी करत असताना शासन या समन्याय पद्धतीचा किंवा जी करारोपण आहे, करारोपण करत असताना शासन श्रीमंतावर जास्त कर आकारणी करते तर गरीब व्यक्तीवर कमी कर आकारणी करते. आणि मग श्रीमंताकडून जो जास्तीचा पैसा जो जमा झालेला आहे तो पैसा गरिबावर खर्च केला जातो. आणि यामधून मग श्रीमंत आणि गरीब हा सुद्धा काय आहे, यामधली जी दरी आहे ती दरी कमी करण्याचा प्रयत्न शासन करत असते. आणि यासाठी मग सार्वजनिक अर्थशास्त्र हे महत्त्वाचं आहे. नंतर आहे की नैसर्गिक संसाधनाचा योग्य आणि काटकसरीने वापर करण्यासाठी सुद्धा सार्वजनिक अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. मग देशातील जे काही साधन संपत्ती आहे यासाठी योग्य इष्टतम म्हणतो तर इष्टतम वापर व्हावा
किंवा काटकसरीने वापर व्हावा यासाठी सुद्धा सार्वजनिक अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मग सार्वजनिक अर्थशास्त्राचं हे देखील महत्त्व सांगितलं जातं. नंतर आहे की मूलभूत व अवजड उद्योगाची उभारणी. देशामध्ये मूलभूत आणि अवजड उद्योगाची उभारणी जर झाली तर त्यामधून देशाचा आर्थिक विकास हा घडून येत असतो. आणि म्हणून असे मूलभूत व अवजड उद्योगाची उभारणी जर करायची असेल तर त्यासाठी सुद्धा सार्वजनिक अर्थशास्त्र हे महत्त्वाचे आहे. आणि शेवटी एक मुद्दा आहे की उद्योग वाढीस पोषक वातावरण हे निर्माण झालं पाहिजे. आणि ते निर्माण करण्यासाठी सुद्धा सरकारचे वित्तीय धोरण हे यासाठी उपकारक असतात, चांगले असतात. आणि मग वित्तीय धोरण ठरवताना सुद्धा सरकारला सार्वजनिक अर्थशास्त्राचा जे महत्त्व आहे ते महत्त्व त्यासाठी सांगितलं जातं. आणि म्हणून सरकारला सार्वजनिक वित्तीय धोरण ठरवताना सार्वजनिक अर्थशास्त्र हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या अंतर्गत आपण सार्वजनिक अर्थशास्त्राचे महत्त्व हे आपण या मुद्द्याच्या सहाय्याने. आणि मग सार्वजनिक वित्ताचे महत्त्व हे दिवसेंदिवस आपल्याला वाढले आहे असे स्पष्ट होते. आर्थिक नियोजन ही बाब वित्तीय धोरणाशी सुसंगत असून राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न यात वाढ करण्यासाठी सार्वजनिक वित्ताची भूमिका ही सक्रिय असते. नागरिकांच्या कल्याणाचा व सार्वजनिक वित्ताचा जवळचा संबंध असतो. आणि विकसनशील राष्ट्रात विविध क्षेत्रात दिसून येणारा जो असमतोल आहे तो असमतोलसुद्धा सार्वजनिक वित्ताच्या माध्यमातून कमी केला जाऊ शकतो किंवा कमी केला जातो. आणि म्हणून सार्वजनिक वित्ताचे महत्त्व हे वेगवेगळ्या मुद्द्याच्या आधारावर आपण पाहिलेले आहे. आता यानंतर एक प्रश्न दिलेला आहे मी होमवर्कसाठी की सार्वजनिक वित्त म्हणजे काय, सार्वजनिक वित्ताचे महत्त्व स्पष्ट करा. हा एक प्रश्न आहे, तो त्याची तयारी तुम्ही करा. आणि एक लिंक दिलेली आहे की मागील व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला पाहायचा असेल तर या निळ्या अक्षरावर सार्वजनिक वित्ताची व्याप्ती या निळ्या अक्षरावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तो व्हिडिओ देखील पाहता येईल. यामध्ये काही अडचणी असतील तर आपण क्लासरूमच्या व यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये आपण आपली अडचण, समस्या ही नोंदवू शकता. ती सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. थँक्यू.